जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। कारण यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला। तो म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंद आढळल्यास कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा करण्यात आली। परंतु यामुळेच मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसीचे नेते आक्रमक झालेत। खरं तर या हैदराबाद गॅझेटवरूनच सर्वांचा रोष आहे। या विरोधात कोर्टात जाण्याचे इशारे महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले। एकीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी कंबर कसली आहे असं दिसत असलं तरी ओबीसी नेत्यांमध्येच एकजूट नसल्याचं दिसतंय। त्याचं कारणही अगदी तसंच आहे, ते म्हणजे काँग्रेसच्या मोर्चा आधीच भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांच्या शहरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच एकजूट नाहीये का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जसं की आपल्याला माहितीच आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी कंबर कसली। ओबीसी नेते आक्रमक झाले असून हैदराबाद गॅझेटवरून सर्वांचा रोष उपस्थित झाला। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे। मात्र त्यापूर्वीच ओबीसीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या शहरात म्हणजेच नागपुरात मेळावा आयोजित केलाय। त्यामुळे हे बघता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्येही एकजूट नसल्याचं समोर आलंय। या सगळ्यात लक्ष्मण हाके यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरते, कारण ओबीसी आरक्षणाचे नेते म्हणून ते ओळखले जातात आणि हाके नेहमीच मराठा आरक्षणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतात। त्यांच्या मते ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण कधीच शक्य नाहीये आणि ते ओबीसी समाजाच्या हक्कांना धक्का देणार आहे। त्यामुळे ते देखील त्यांच्या परीने आंदोलन करताना दिसतात। परंतु जसे की आपल्याला माहितीच आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंद आढळल्यास कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असं जाहीर केलंय आणि त्याचा GR सुद्धा काढलाय। या GR मधून पात्र शब्द वगळण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे आणि हा शब्द वगळून मराठा समाजाला सरसकट ओबीसीत येण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आलाय असा आरोप ओबीसी नेत्यांचा आहे। त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र या GR मुळे ओबीसीचे नुकसान होणार नसल्याचं जाहीर केलं। पण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तायवाडेंवर जोरदार टीका केली आहे। तायवाडे यांची भूमिका आता बदलली आहे, ते भाजपकडे झुकलेत असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला। हा आरोप राजकीय वातावरणात आग लावणारा ठरलाय। एकीकडे तायवाडे सरकारच्या बाजूने बोलत आहेत तर दुसरीकडे ओबीसी नेते सरकार विरोधी भूमिका घेत आहेत आणि असं असताना आपण बघतोय छगन भुजबळ मंत्रिमंडळात असतानाही आपल्याच सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत। त्यांनी जाहीरपणे GR ला विरोध केला। त्यांच्या भूमिकेशी वडेट्टीवार यांनी सहमती दर्शवली होती। मात्र आता आंदोलन कोणाच्या नेतृत्वात करायचं यावरून वाद निर्माण झाले असून या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याचं दिसून येत आहे। इतकंच नाही तर छगन भुजबळ यांनी 18 सप्टेंबरला नागपूरच्या रेशीम बागेतील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलंय। विशेष म्हणजे हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या आदल्या दिवशी होतोय। त्यामुळे भुजबळांचा हा मास्टर स्ट्रोक आहे की नेतृत्वाची स्पर्धा असा प्रश्न आता चर्चेचा विषय बनलाय। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे। मात्र भुजबळांच्या मेळाव्यापूर्वीच वडेट्टीवारांनी हा मोर्चा जाहीर केला असला तरी भुजबळांनी आधीच मैदान मारण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतंय। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकाच मुद्द्यावर बोलताना वेगवेगळ्या चुली मांडल्याने एकजूट दिसत नाहीये आणि म्हणूनच आता ओबीसी आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।